मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहतोय देश महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडणार तुम्हाला कल्पना सुद्धा नाही, पण तुम्ही मराठीचा कडवटपणा अंगी बाळगा। पदाधिकाऱ्यांसमोर राज ठाकरेंनी हे सूचक विधान केलं। युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा, असंही राज ठाकरे म्हणाले। मनसे बीएमसी मध्ये 100% सत्तेत येणार असा दावा सुद्धा राज ठाकरे यांनी केलाय। पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचे संकेत दिले आहेत। राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते पहा। महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता? तुम्ही मराठीचा कडवटपणा अंगी बाळगा। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलणार। युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा। हेवे दावे संपवा आणि कामाला लागा। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा। मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका। मनसे बीएमसी मध्ये 100% सत्तेत येणार असं राज ठाकरे म्हणाले आहेत। राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। राज साहेबांचं कौतुक की त्यांनी कधी दुसऱ्याचा कोणाचा पक्ष फोडून, दुसऱ्याचे कोणाचे सैनिक फोडून, त्यांचे कोणाचे आमदार फोडून नेले नाहीत। त्यामुळे राज साहेबांचं जे आत्ता मत आहे की ज्याच्याबरोबर हाती सत्ता येईलच हे त्यांना विश्वास आहे। आता बघा, एकत्र कुणाबरोबर येतं हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे ना। एकत्र कुणाही बरोबर येऊ शकतात। 20 वर्षानंतर एकत्र भारतीय जनता पक्षाबरोबर येऊ शकतात, शिवसेनेबरोबर म्हणजे आमच्या बरोबर येऊ शकतात, ते इतर पक्षांशी सुद्धा येऊ शकतात। बघूया ना, अजून तर काही कोणी युती आघाडी झालेलं नाही। ही चांगली गोष्ट आहे। सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाही आहे। मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, मुंबईमध्ये कोण सोबत येत आहे कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही। मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे। मुंबईमध्ये महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल। दरम्यान राज ठाकरे यांनी शेकापच्या मेळाव्याला उपस्थिती लावत ते शेकापच्या मंचावर आले होते। बच्चू कडू आणि राज ठाकरे यांच्यातही भेट होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे दोन ठाकरेंच्या युतीत आणखी काही पक्षांची भर पडणार असल्याचीही चर्चा आहे। तर कुठल्याही विषयामध्ये वक्तव्य करू नका असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशिकांत दुबे यांना दिलाय। दरम्यान महाराष्ट्र आणि मुंबईला बनवण्यात यूपी बिहारींचं मोठं योगदान आहे। या निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं राजकारण पूर्णपणे संपणार असं वक्तव्य निशिकांत दुबेंनी केलं आणि त्यानंतर फडणवीसांनी हा सल्ला त्यांना दिला आहे। मेरा ये कहना है कि महाराष्ट्र बनाने में, मुंबई बनाने में उत्तर प्रदेश, बिहार और हिंदी भाषियों का बड़ा योगदान रहा है। और आज भी जो आपकी इकोनॉमी है, उस इकोनॉमी में हम भी कंट्रीब्यूट कर रहे हैं। हम ये नहीं करें कि हम ही केवल कंट्रीब्यूट कर रहे हैं, लेकिन हम भी कंट्रीब्यूट कर रहे हैं। आप किस आधार पर मारपीट करते हो? निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत। या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत। काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत। त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघेही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील। त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुठलेही वक्तव्य करू नये। केवल 30% लोग मुंबई में मराठी बोलते हैं, केवल 30%। 12% लोग उर्दू बोलते हैं, मतलब वो मुस्लिम है। लगभग उतने ही 30% के आसपास हिंदी बोलते हैं। 2-2.5% के आसपास जो है राजस्थानी बोलते हैं, उसी तरह से गुजराती बोलते हैं। मी तर निशिकांत दुबे, चौबे, पांडे कोण आहे ते यानं मी ओळखत नाही, परंतु हे दुबे, चौबे, पांडे जे आहेत ते अशाच पद्धतीचं राजकीय वक्तव्य करून स्वतःचा काहीतरी फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील शांतता जी आहे ती बदलवत असेल किंवा बिघडवत असेल तर निश्चितपणे त्याचा निषेध व्हायला हवा। इस बार जो है उनका फाइनल, जिसको कहते हैं कि कॉफिन लग जाएगा। ये मनसे और उद्धव ठाकरे की राजनीति पूर्णतया मुंबई से खत्म हो जाएगी, क्योंकि वो जो पैसा कमाने का एक साधन है, जब वो खत्म हो जाएगा और सभी मिलकर उनके खिलाफ वोट करेंगे तो उनको फिर ये राजनीति करने का मौका नहीं मिलेगा। ठीक है, खत्म होने के बाद हम निशिकांत दुबे को बुलाएंगे मुंबई में और दिखाएंगे कौन खत्म हो गया है।
नाही, आम्ही वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते, कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत करायचं आहे जसं मुख्यमंत्र्यांना करायचं आहे. फक्त स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्टाईलने करू. धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाऊनही मुंडेंनी सातपुडा हा सरकारी बंगला अद्याप सोडलेला नाही. मंत्र्यांनी 15 दिवसामध्ये सरकारी बंगला सोडला नाही तर दंड आकारला जातो. त्यामुळे धनंजय मुंडेंना एका महिन्याचा 9,33,000 रुपये दंड लागणार असून आता ही रक्कम 42 लाखाच्या घरात गेल्याची माहिती मंत्रालयामधल्या सूत्रांनी दिली आहे. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 5 महिने झाले आहेत तरी अद्याप धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला सोडलेला नाही. त्यामुळे मंत्री झाले तरी भुजबळ सध्या बंगल्याविनाच आहेत आणि भुजबळांचा कारभार सध्या मंत्रालयातील अन्न पुरवठा विभागातून सुरू आहे. धनंजय मुंडेंना मंत्री असताना सातपुडा बंगला मिळाला होता, तो अजूनही त्यांनी सोडलेला नाही. मंत्र्यांना बंगला सोडला नसल्यानं महिन्याला 200 रुपये प्रति चौरस फूट दंड आकारला जातो. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी 5 महिने झाले बंगला न सोडल्यामुळे दंडाची रक्कम 42 लाखांच्या घरात पोहोचल्याची माहिती सूत्रांची आहे. हा दंड माफ करण्याचा विशेष अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. नाही, अजितदादाने स्वतः मला विचारलं तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री मुख्यमंत्री, म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईल. आणि माझी काय तक्रार असू शकते, आता आमचे ते सहकारी आहेत पक्षातले, मी काय तक्रार करणार. मी फार तर मुख्यमंत्र्यांना सांगितलं मग दुसरं कुठलं काय असेल छोटं मोठं तर ते काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतो ते पाहते. एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढलं. आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे. मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही. मंत्रालयाच्या जीएडी डिपार्टमेंटचा कंटिन्युअस फॉलोअप करून ती त्याची बाहेरची पाटी सुद्धा बदलायला लावली होती. पण आत्ताच्या घटकेला जर शासकीय बंगला त्यांनी सुपूर्द केला नसेल तर तो परत दिलाच पाहिजे, ताबडतोब दिला पाहिजे. एवढंच नाही तर हे 4.5 महिन्याचं भाडं त्यांनी सरकारकडे जप्त केल्याशिवाय मी थांबणार नाही. मी मॅसेज करतो मुख्यमंत्री कार्यालयातून त्या मॅनेजरला फोन करतो, म्हटलं तुम्ही कलेक्टरला सांगा ना, हे एकाकडे धनंजय मुंडेला सोडत नाही म्हणून कारवाई होत नाही आणि दुसरीकडे आम्ही थकीत शेतकरी थकीत राहिला का तुम्ही आमचं खातं होल्ड करता. सामान्य लोकांसाठी काही राहिलंच नाही देशामध्ये. मी अजून किती दंड झाला आहे हे बघितलेला नाही. त्यांना परमिशन काही काळ मी राहण्याची दिली होती, तो काळ संपलेला आहे का हे पण मी चेक केलेलं नाही, तर चेक करेन. त्यामुळे शासकीय निवासस्थानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या भुजबळांना बंगला कधी मिळणार याकडे आता लक्ष लागलंय. धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाऊनही मुंडेंनी सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही. मंत्र्यांनी 15 दिवसात सरकारी बंगला सोडला नाही तर दंड आकारला जातो. त्यामुळे धनंजय मुंडेंना आणि एक महत्त्वाची बातमी, अतिक्रमण काढताना स्थानिकांचा विरोध छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालाय. पोलिसांनी त्यानंतर इथे सौम्य लाठीचार्ज केलेला आहे. अतिक्रमण हटाव कारवाईसाठी इथे मोठा पोलीस बंदोबस्त होता, मात्र इथल्या व्यापाऱ्यांनी देखील त्याचा विरोध केलाय. नारेगाव परिसरामध्ये अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. राज्यातल्या 2 मोठ्या शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये पालिकेनं अतिक्रमण हटाव मोहिमा हाती घेतल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव कारवाईसाठी हजारो पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पाहायला मिळाला. अनेक जेसीबी, पोकलेन आणि हायवा अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झाले. शहरामधल्या नारेगाव परिसरात पालिकेनं अतिक्रमण हटाव कारवाई हाती घेतली. दंगाविरोधी नियंत्रण पथक सुद्धा या कारवाईच्या दरम्यान तैनात करण्यात आलं होतं. पण अतिक्रमण काढताना स्थानिकांनी जोरदार विरोध केला. यावेळी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्जही केला. पण प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेनं अखेर अतिक्रमण काढलंच. ही कारवाई नारेगाव भवानी चौकापासून ते नारेगाव डेपोपर्यंत आहे. याच्यामध्ये जो रस्त्याच्या दुतर्फा 15-15 मीटर आहे, म्हणजे एकूण 30 मीटरचा रोड वायडनिंगची ही कारवाई आहे.
आणि आतापर्यंत आम्ही जे केलेलं आहे त्याच्यामध्ये 350 ते 400 प्रॉपर्टी ह्या आजच्या दिवशी यामुळे बाधित होण्याची शक्यता आहे. 50 ते 60% स्वतःहून लोकांनी काढून घेतलेले आहे. उर्वरित ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आम्ही काढण्यासाठी आज कारवाई करतो आहोत. दुसरीकडे अमरावतीमध्ये अतिक्रमण कारवाईच्या विरोधात हाकस संघटनेनं हातात नकली बंदुका घेऊन मोर्चा काढला. मागील काही दिवसांपासून अमरावती शहरातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या मोठ्या अतिक्रमणांवर महापालिकेकडनं कारवाई केली जात आहे. या विरोधामध्ये शहरातले छोटे मोठे व्यावसायिक रस्त्यावर उतरले होते. तर शिवसेनेचा बाप मीच भाजप आमदार परिणय फुकेंनी स्थानिक मुद्द्यावरून हे वक्तव्य केलंय. यावर फुकेंनी माफी मागावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं? पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क, तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं? पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं. काही चांगलं झालं तर कोणी केलं? तर आईने केलं. आणि काही खराब झालं तर बापाने केलं. त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले. ओके, 2 मुलांना घेऊन बायको दान 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 लोकांच्या दारात फिरते. त्याचा पहिला बाप हो, मग दुसऱ्यांचे बाप बन. फुके तो फुकेच, काही बोलतो. शिवसेनेचा बाप एकच आहे की ज्यांनी शिवसेनेला जन्म दिला ते आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. अशा या फालतूच्या वल्गना मला वाटते काही अशा लहान लोकांनी करण्याची आवश्यकता नाही. मला वाटते चर्चेत राहण्याची एक होड लागलेली दिसते सगळीकडे. आणि म्हणून त्या सगळ्यांना माझी या ठिकाणी विनंती राहील की आपण आता अशा ठिकाणी वादग्रस्त विधानही टाळली पाहिजेत. त्यांनी हे सांगितलं की कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय आईला जातं आणि त्याच्यात काही चुकलं तर ते बापावर केलं जातं. आणि भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काही झालं की माझ्यावर टाकतात, त्याच्यामुळे मी बाप आहे का, अशा प्रकारचं. आता ठीक आहे, म्हणजे हे वक्तव्य जर पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं, तसं बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे तो त्यांचा विषय आहे, पण पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही. त्यामुळे अर्धवट वाक्य कापायची आणि ती चालवायची बंद केलं पाहिजे. तर महादेव मुंडेंना मी आणि माझे वडील ओळखत नाहीत असा दावा वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडनं केलाय. हत्येच्या रात्री महादेव मुंडेंच्या सासऱ्यांसोबत माझे वडील तिरुपतीला होते असं सुशील कराड यानं म्हटलेलं आहे. यावर महादेव मुंडेंना ओळखत नाही, मग तपास का थांबवला असा सवाल ज्ञानेश्वरी मुंडेंनी विचारलाय. आम्ही महादेव मुंडेंना कधीही ओळखत नव्हतो ना. मी त्यांना कधी पाहिलं होतं ना, माझ्या भावानं कधी त्यांना पाहिलं होतं ना, माझ्या वडिलांनी त्यांना कधी पाहिलं होतं. मला जेवढी माहिती आहे, महादेव मुंडेंचं ज्या दिवशी मर्डर झाला त्यांचा, त्या दिवशी रात्री महादेव मुंडेंच्या सासऱ्यांसोबत माझे वडील तिरुपतीला होते. मग तुम्ही जर महादेव मुंडेला ओळखत नव्हता तर मग तुम्ही पोलिसांना का कॉल केले? मी पहिल्यापासून सानप सरांचे सीडीआर मागत आहे ना. डायरेक्ट मला गोविंद मटे डीआयजी चोरमुले सरांदेखत आणि नाचन पीआय सरांदेखत म्हणतात की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबवला. मग हे तर ओळख नव्हते तर ह्यांनी तपास का थांबविला? चीन संबंधीच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने विरोधी पक्षनेते राहुल गांधींना सुनावलं. यावर आता तरी राहुल गांधी सुधारतील, भारत विरोधी वक्तव्य करणं बंद करतील असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. कोर्टानं फटकारलं तरी आता राहुल गांधी सुधारतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. राहुल गांधी पुराव्यांविना भारताविरोधी बोलतात असं फडणवीसांनी म्हटलंय. तर चीननं मोठा भूभाग भारताचा व्यापलेला आहे असं वक्तव्य राहुल गांधींनी केलेलं होतं. त्यावरून कोर्टानं सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना फटकारलं होतं. चीन संबंधीच्या वक्तव्यावरून सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावलं. चीनने भारताच्या 2000 किलोमीटर पर्यंत जमिनीवर कब्जा केला, हे तुम्हाला कसं कळलं? कोर्ट: तुम्ही जर सच्चे भारतीय असता तर असं म्हणू शकला नसता. कोर्टाची टिप्पणी: तुम्हाला जे काही म्हणायचंय ते संसदेत का सांगत नाही? कोर्टाचा सवाल. तुम्ही सोशल मीडिया पोस्टमध्ये का सांगता? कोर्ट. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर असहमती दर्शवत न्यायमूर्तींनी त्यांना विचारलं, तुम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय अशी वक्तव्य का करत आहात? कोर्टाचा सवाल. सुप्रीम कोर्टाने झापलं, आता तरी राहुल गांधी सुधारतील, भारताविरोधी वक्तव्य करणं बंद करतील. फडणवीसांची प्रतिक्रिया: ज्या प्रकारे राहुल गांधी कुठल्याही पुराव्याविना
चीनने आपली भूमी बळकावली आणि भारत विरोधी म्हणजे ज्या भाषेत पाकिस्तान किंवा चीन बोलतं त्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलतात, ट्विट करतात, कुठलाही पुरावा देत नाहीत आणि त्यातनं देशाची बदनामी होते. जे आमचे फोर्सेस आहेत जे इतक्या भयानक -40 डिग्री टेम्परेचरमध्ये ते आपल्या सीमेवर सीमेचं रक्षण करतात आणि तुम्ही इथे बसल्या बसल्या सांगता की सीमेची जागा गेली. त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना योग्य सल्ला दिलेला आहे, चांगल्या प्रकारे झापलेला आहे. आता तरी राहुलजी सुधारतील आणि अशा प्रकारचं भारत विरोधी वक्तव्य देणं बंद करतील असा मला विश्वास आहे. पुण्यातील कोथरूड प्रकरणाची महिला आयोगानं दखल घेत पुणे पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तक्रारदार महिलांचं म्हणणं ऐकून निष्पक्ष चौकशी करण्याच्या सूचना महिला आयोगानं दिल्या. दरम्यान पोलिसांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप तरुणींनी केलाय. कोथरूड पोलिसांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय. या संदर्भात कोथरूड मधल्या 3 मुलींनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. दरम्यान प्रकाश आंबेडकर आणि रोहित पवारांनी या संदर्भात कारवाईची मागणी केली आहे. कोथरूडमध्ये राहणाऱ्या 3 मुलींनी पोलिसांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय. पुण्यातलं कोथरूड पोलीस ठाणं आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यातल्या कर्मचाऱ्यांवर हा आरोप करण्यात आलाय. पीडित मुलींनी नेमका काय आरोप केलाय तेही पाहूयात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला पतीकडून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून काही दिवसांपूर्वी पुण्यात आली. तिला मदत करण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील काही तरुण सुशिक्षित महिलांनी पुढाकार घेत तिला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल करण्यास मदत केली. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या पीडित महिलेनं कौशल्य विकास क्लास देखील लावला. पीडितेला मदत केल्याच्या रागातनं पीडितेचे नातेवाईक असलेले निवृत्त PSI सखाराम सानप पुण्यात आले. त्यांनी ओळखीच्या पोलिसांची टीम सोबत आणली. या टीममध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोथरूड पोलीस ठाण्यातले काही कर्मचारी होते. हे पोलीस कोणतीही पूर्वसूचना न देता ही महिला राहत असलेल्या घरी आले. शिवाय कोणतंही कारण न देता मुलींचे मोबाईल जप्त करून त्यांचे पासवर्ड्स बदलण्यात आले. कोथरूड पोलीस ठाण्यात नेत त्यांना अर्वाच्य आणि जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. रिमांड रूममध्ये ठेवून API प्रेमा पाटील आणि कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी लाथा बुक्क्यांनी या मुलींना बेदम मारहाण केली. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कबूतरखान्यासंदर्भात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. कबुतरांसाठी मानवी वस्ती सोडून नॅशनल पार्क सारख्या जागेत काही करता येईल का याबाबत आयुक्तांशी चर्चा केल्याची माहिती लोढा यांनी दिली आहे. नॅशनल पार्कमध्ये आपण जानवरांना परमिट करता, सर्व जे मोठे जानवर पण आहे तो ते कबूतरखाना पण परमिट करू शकता. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा आहे आणि ते जे जानवराच्या कोणी जानवरांना पण असं सांगत नाही की त्याने भुका मरू द्या, कधी करत नाही. भारतामध्ये की विश्वमध्ये कधी करत नाही. आयुक्तांनी चर्चा केल्यानंतर काही सांगितलंय की याविषयी चर्चा केली नाही. मी जे चर्चा केली तुम्हाला सांगितलं. या संदर्भात नांदणीचा विषय आणि कबूतरखान्याचा विषय या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलवलेली आहे. कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत, हे काही आमचे निर्णय नाही आहेत. पण जनभावना ही लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या